नमस्कार शेतकरी बांधवांनो. तरी आज आपण आपल्या शेतामध्ये सद्भाव कंपनीचं सोलार हे आपण फिट करत आहोत. तरी आपण पाहू शकता कशा प्रकारे सद्भाव कंपनीचे सोलार आहे ते हे आहे त्यांच्यावाला पंप. तर ही सद्भाव कंपनीचा पंप आहे. तर हे अशा प्रकारे पंपाची जोडणी चालू आहे. जी वायर आहे त्याची जोडणी चालू आहे. आपण हा 5 HP पंप आहे जो आपण बोरवेलमध्ये टाकत आहोत आणि तीच हेड आहे. हे सद्भाव कंपनीचा पंप आहे आणि अशा प्रकारे हे त्याच्यावाला मटेरियल आहे. तरी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फिटिंग केली जाते. हे फिटर आहेत तुकाराम आणि रस्सी कशा प्रकारे बांधतात ते सुद्धा आपण पाहून घ्या, जेणेकरून कधी मोटर जाम झाली तर आपल्याला काढण्यासाठी व बांधण्यासाठी कशा प्रकारे रस्सी बांधतात. आणि कंपनी बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन रस्सी निसटू नये म्हणून त्याला क्लिपसुद्धा देते. तरी चला आपण पाहूयात कशा प्रकारे क्लिप त्याला फिट केल्या जातात. या अशा छोट्याशा क्लिप आहेत ज्या नट बोल्टाच्या साहाय्यानं फिट केल्या जातात. अशी गाठ देऊन इथं जी गाठ आहे जी आपण मारलेली ती निसटू नये म्हणून त्या क्लिप लावल्या जातात, जेणेकरून पाण्यामध्ये निसटू नये. आणि अशा प्रकारे क्लॅम त्या मोटरच्या तिथं क्लॅममध्ये अडकून नट बोल्टासहित अशा प्रकारे फिट केली जाते, जेणेकरून वायर निसटू नये. जी रस्सी आहे ती अशा प्रकारे फिटिंग झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता ही अशा प्रकारे फिटिंग झाली आहे. फिटिंग झाली. अशी फिटिंग केल्याच्या नंतर आपण ही मोटर बोरवेलमध्ये सोडणार आहोत. जेव्हा बोरवेलमध्ये सोडतो त्यावेळेस आपला वायर तो पाईपच्या साहाय्यानं बांधून घ्यावी, जेणेकरून एका जागेवर गोळा होऊ नये. क्लिप भलतीच सतवायला लागली आहे फिटिंगसाठी. ती काय लवकर बसायला गेली. कंपनीने जरा थोडे मोठ्या प्रकारचे क्लिप दिली असती म्हणजे चाललं असतं. जरा क्लिप छोट्या प्रकारची असल्यामुळे फिटिंग होणे शक्य होत नाही. आणि अशा प्रकारे जे स्ट्रक्चर आहे 5 HP त्याची इकडं 2-4 जण फिटिंग करत आहेत आणि इकडं मोटरची फिटिंग तुकाराम करत आहे. मोटरची फिटिंग झाली आहे. आता आपण वायर जोडून मोटर टाकली आहे आता बोरवेलमध्ये. आता आपण वायर जोडून टेस्ट करण्यासाठी बघत आहोत.
बोरवेलमध्ये तर मोटर सोडली आहे, तोपर्यंत आपण इकडचं स्ट्रक्चरची व्हिडिओ शूटिंग घेत असताना उलटे सुलटे जरी झाले तर वरती कनेक्शन तुम्ही चेंज करू शकता, कारण की उलटे सुलटे कनेक्शन होऊ शकतात. सध्या आता 4चा टाईम झालेला आहे, तरी आता सध्या 4-5चा टाईम झाल्यामुळे जास्त काय आता ऊन राहिलेलं नाही. परंतु आपण पाहूत कशा प्रकारे सद्भाव कंपनीचा सोलार पाणी मारतो ते. ती चहेड आहे. आपला बोरची खोली 115 ते 20 फूट आहे. तरी आपण पाहू शकतो कशा प्रकारे फिटिंग केल्याच्या नंतर आपण आपल्या शेतामधील त्या पाट्याचे लॉक तोडायला विसरू नका, जेणेकरून लॉक तोडले म्हणजे पाटी पिटी चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण की लॉक तोडणे गरजेचे आहे. त्याची लॉक तोडले म्हणजे पाट्या निघत नाहीत. त्याच्यामुळे सही करून लॉक तोडून घ्या. या अशा प्रकारे सर्व फिटिंग झाली आहे. हा स्टार्टर आहे, सद्भाव कंपनीचा स्टार्टरची फिटिंग झाली आहे. आता पाहूयात आपण स्टार्टरमध्ये लाईट आली का. तर स्टार्टरमध्ये हा लाईट आलेली आहे. थोडा टाईम लागतो त्याला. थोडा टाईम झाल्याच्या नंतर त्याची सेटिंग झाल्याच्या नंतर आता आपण बटन चालू करूयात. बटन चालू केलं आहे. आता आपण चला बोरवेलकडे जाऊयात. बोरवेलकडे जाऊन पाहूयात कशा प्रकारे पाणी मारते. सध्या शिराळ वातावरण आहे, तरीसुद्धा बोर तुम्ही पाहू शकता. हे पहा शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे सध्या शिराळ वातावरण असताना सुद्धा हा 5 HP पंप पाणी मारत आहे. सध्या हे पहा फिटर लोकांनी 4 जणांनी फिटिंग केली आहे. अशा प्रकारे सध्या पंप पाणी मारत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना मुद्दामून पाहण्यासाठी हा आपण व्हिडिओ टाकत आहोत, जेणेकरून शेतकरी बांधवांना माहिती नसते व माहिती व्हावा त्यासाठी आपण हा व्हिडिओ काढून टाकत आहोत, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना याची माहिती लागेल. हा 30चा हेड आहे. तुमच्या खोलीनुसार हेड वापरावा लागतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बोरवेल पाणी मारत आहे. आता 4-5चा टाईम झालेला आहे आणि शिराळ वातावरण असून सुद्धा अशा प्रकारे बोरवेल पाणी मारत आहे. बस शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. तरी आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कृषी मित्र भूषण.